राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती उत्सव मोठ्या थाटात संपन्न होणार आहे। स्वागत अध्यक्ष सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे। चौंडी येथे होत असणाऱ्या 3 दिवसीय जयंती उत्सवाच्या तयारीचा सभापती शिंदेंनी आढावा घेतला। राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मंत्रिमंडळामधील सदस्य आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार यांची या जयंती उत्सवाला प्रमुख उपस्थिती असणार आहे। राज्यामधील नागरिकांनी बहुसंख्येने या जयंती उत्सवाला उपस्थित राहावं असं आवाहन सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आहे। जयंती उत्सवाच्या निमित्तानं राज्यपाल राजस्थान महामहिम हरिभाऊ नाना बागडे, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्य देखील जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार शिवेंद्रराजे भोसले, नामदार जयकुमार गोरे, नामदार सावे, नामदार दत्ता भरणे, त्याचबरोबर नामदार पंकजाताई मुंडे असे मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित राहणार आहेत। जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना देखील आपण निमंत्रण दिले। त्याचबरोबर धनगर समाजातील आजी माजी आमदारांना राज्यभरातून देखील आपण निमंत्रण दिलेले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सवाच्या माध्यमातून हे सगळं कार्यक्रमाचं आपण दरवर्षी नियोजन करत असतो आणि लाखो भाविक भक्त या चोंडीकडे येत असतात आणि त्या दृष्टिकोनातून गावकऱ्यांच्या वतीने देखील त्यांना जे कार्यक्रम होतो आहे त्या निमित्तानं जेवणाची देखील व्यवस्था, महाप्रसादाची देखील आपण व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवली। यावर्षी जवळपास 3 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। आज रात्री आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून रोषणाई आणि दिवे लावण्याचा जो कार्यक्रम आहे तो आज होणार आहे। उद्याच्याला देखील प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या नेतृत्वामध्ये अहिल्यादेवींच्या जीवनावरती कवी संमेलन अशा प्रकारच्या देशातले आणि राज्यातले प्रसिद्ध कवयित्री देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर एक ड्रोन शोचं देखील आयोजन केलेलं आहे। तो ड्रोन शो देखील 11 वाजण्याच्या दरम्यान होणार आहे आणि अतिशय नेत्रदीपक असेल आणि चोंडीच्या परिसरामध्ये हवाई अंतरातून तो 10 किलोमीटरवरून देखील तो ड्रोन शो दिसणार आहे। त्याचबरोबर बरोबर 12 वाजता फटाक्यांच्या आतिषबाजी देखील ही 30 तारखेला रात्री होणार आहे आणि सकाळी अहिल्याश्वर मंदिरामध्ये महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महाअभिषेकचं देखील आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम जयंती उत्सवाचा 31 तारखेला होईल आणि त्यानंतर 31 तारखेला जयंती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सर्वच लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी त्याचबरोबर सगळे भाविक भक्त त्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील। अशा पद्धतीचं कार्यक्रमाचं नियोजन
हे या श्री क्षेत्र चोंडी येथे करण्यात आलेलं आहे. 25 रोजी राज्याच्या मंत्रिपरिषदेची बैठक झाली आणि बैठकीच्या अनुषंगानं जो काही विकास आराखडा आणि त्या विभागाच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करण्याची होती ते सगळी त्याला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देत आता मंजुरीच्या प्रतीक्षेतले संपलेला विषय निविदा प्रक्रिया देखील काही पार पडल्यात, काही पार पडणार आहेत. त्याचबरोबर याच ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय काढण्याचा देखील निर्णय झाला होता. त्याची देखील अंमलबजावणी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे झालेली आहे. आणि म्हणून जे ठरवण्यात आलं होतं मंत्रिपरिषदेमध्ये ते राज्य शासनाच्या वतीनं त्याची कार्यपूर्ती झाली. शासनाच्या वतीनं आता आपण हा जर्मन हँगर जो टाकतोय तो शासनाच्या वतीने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या 301वी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दरवर्षी होत असल्या कारणानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन ही शासनाच्या वतीने जयंती उत्सव साजरा होत आहे. आणि निश्चितच शासनाच्या माध्यमातून जो विकास आराखडा मंजूर झालेला आहे त्या विकास आराखड्याच्या पहिल्या फेजचं देखील काम आता सुरू आहे. या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अशोक वीर, सी 24 तास, जामखेड.